तरी अडचणीत आलेल्या आहेत का आणि त्या अनुषंगाने येत्या दिवाळीमध्ये त्याचा परिणाम आणि येत्या काळातील योजनांवरती देखील त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार आहे का, या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करतो आहोत। सर्व मान्यवरांबरोबर पुन्हा एकदा ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजितजी, ब्रेकवर जाण्या अगोदरपर्यंतची आपण चर्चा पाहिलेली असेल, त्यामध्ये काही गोष्टी स्पष्ट होताना दिसतात की योजनांचा लाभ मिळावा ही राज्यातल्या जनतेची इच्छा आहे, मात्र ते सगळं काही देणं हे सरकारला परवडणारं नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। प्रशांतजी, मी आपल्याकडे देखील येणार आहे। डॉक्टर, आपल्याला त्यावेळेला थोडं थांबवलेलं होतं, आपल्याकडे देखील पुन्हा एकदा येणार आहे। मात्र चर्चेची सुरुवात अजितजी आपल्यापासून। काय नेमकं घडतंय? तिजोरीवरती भार आहे का? सगळ्या ज्या योजना आहेत त्या अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत का? जी विशालजी, आपण महाराष्ट्रामधले ज्येष्ठ पत्रकार आहात, संपादक आहात। माझी आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचं नीतिधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीच्या बातम्या आपण कुणीही खात्री केल्याशिवाय देऊ नये। महाराष्ट्राचं एकूण जे दरडोई उत्पन्न जे आहे ते जर आपण बघितलं तर 1,76,378 रुपये इतकं महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आहे। माझ्या भगिनी रुपालीताई आणि डॉक्टर साहेबांनी आता आपल्याला एकूण महाराष्ट्रावरती किती कर्ज आपण घेऊ शकतो, काय 17% आहे, 25% आपण घेऊ शकतो। आपण मोठ्या प्रमाणावरती चक्रवाढ व्याज जे आहे ते आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर कमी केलं। या सगळ्या बाबींचा उहापोह इथं झाला। मला सांगा, आनंदाचा शिधा या योजनेकरता किती पैसे लागतात? 480 कोटी रुपयाच्या आसपास ही रक्कम लागते। आपल्या राज्य सरकारनं 9 GR पटापट काढत 24 तासाच्या आत 20,000 कोटीहून अधिकची मदत मंजूरच नाही केली। तर एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या कालावधीमध्ये NDRF, आपत्ती व्यवस्थापन, महसूल, पशुसंवर्धन, बांधकाम विभाग या सगळ्यांचं एक संयुक्त पथक पटापट पंचनामे करून आपण जिल्हावार आपले प्रतिनिधी आपण चौकशी करा विशालजी। राज्य सरकारला 480 कोटी रुपये देणं सहज शक्य आहे। परंतु या आनंदाचा शिधा विषयामध्ये एक गोष्ट मात्र मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायची आहे की राज्याच्या मंत्र्यांनी नीट आणि जबाबदारीने विधानं केली पाहिजे। पैसेच नाही, ह्यावच नाही, आता ते विषय एक गोष्ट आपण लक्षात घ्या की मान्य प्रशांत जगताप आता ज्या पद्धतीने इथं म्हणाले, मला सुद्धा मी अतिशय जबाबदारीने सांगतो भारतीय जनता पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून, मला राज्यामधल्या सिनियर मोस्ट मंत्र्यांचं या बाबतीतलं विधान आवडलेलं नाही। मी माझ्या नेत्यांकडे, माझ्या जिल्ह्यातलेच आहेत ते, आणि त्याबाबत मी माझी नाराजी स्पष्टपणे व्यक्त करणार आहे। त्याचं कारण असं की एकट्या जिल्ह्याकरता सिंगल डे GR काढून 250 कोटी रुपये सेम डे राज्य सरकार जर शेतकऱ्यांसाठी देत आहे, तर 1.25 कोटीच्या लोकसंख्येला 480 कोटी रुपये देणं काय राज्य सरकारला मुश्किल नाही हो, मला हे माहिती आहे। आणि याचं नियोजन जे आहे ते नियोजन मात्र आता लगेचच तातडीनं होऊ शकत नाही, त्याचं टेंडरिंग होऊ शकत नाही, टेंडरिंग झाल्याशिवाय आपण ते देऊ शकत नाही। परंतु ज्या घटकाला खरोखर गरज आहे त्यातला एक जर रवा हा घटक सोडला तर बाकीचे इतर सगळे घटक, आणि जसं डॉक्टर राजू वाघमारे आता म्हणाले की त्याच्यामध्ये ऍडिशनल गोष्टी म्हणजे कपडे असतील, घरावर टाकायची कौलं पत्र असतील, लहान मुलांसाठीची स्टेशनरी असतील, ही या बाधित ठिकाणी दिवाळीच्या आधीच पोहोचलेली आहे। आणि तो मदतीचा ओघ सरकार, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना या सगळ्यांच्याकडनं सुरू आहे। माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, राज्याची एकूण जी परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती, तिचा अभ्यास राज्यामधल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक पत्रकारांनी करून विरोधकांनी सुद्धा निश्चित टीका केली पाहिजे। आपण आमच्यावर राजकीय पक्ष म्हणून टीका करा, पण महाराष्ट्र या सगळ्यापेक्षा खूप मोठा आहे। दिवाळखोर झालो, खोटा प्रचार कृपया करू नका, लोकांच्या नीतिधैर्यावरती याचा परिणाम आहे। बरोबर आहे अजितजी, एका बाजूला सणवार अक्षरशः तोंड्यावरती आलेले असताना प्रत्येकाला अपेक्षा आहे ती मदतीची, कारण पावसाने एका बाजूला झोडपून काढलेलं आहे। सरकारकडून अपेक्षा ठेवणं यात कुठेही काही गैर नाही। प्रशांतजी, मात्र होतंय असं की एका बाजूला मोठमोठाली आकडेवारी सांगण्यात आली, रुपालीताई असतील, डॉक्टर राजू वाघमारे असतील, त्यांनी दरडोई उत्पन्नाचा मगाशी उल्लेख केला। अजितजींचं देखील म्हणणं आहे की एका बाजूला आर्थिक मदत देणं हे सरकारसाठी अगदी सोपं आहे, मात्र टेंडरिंग प्रक्रियेमध्ये जर त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं असेल किंवा त्याला कालावधी लागलेला असेल तर मग त्याला कारणीभूत कोण? कारण जनता अपेक्षा ठेवू नये, मात्र जनतेच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी जर कुठेतरी हा अडथळा आला असेल किंवा